श्रोते हो नमस्कार, मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। ऐका महालक्ष्मी तुमची कहाणी। आटपाट नगर होते, तेथे एक राजा होता। त्याच्या दोन बायका होत्या। पाट माधवराणी ही त्याची आवडती व चिमा देवराणी ही त्याची नावडती। त्या राजाचा शत्रू नंदबनेश्वर राजाच्या पाठीस लागला होता। तो क्षणी उडे, क्षणी बुडे, क्षणी अंतरात जाई, क्षणी पाताळात जाई, त्यामुळे राजा त्रस्त झाला होता। एके दिवशी राजाने नगरातील सर्व लोकांना बोलावून आज्ञा केली की नंदबनेश्वरला पकडून मारा। लोक त्याला शोधायला निघाले। त्याच नगरात एक म्हातारीचा लेक होता। तो आपल्या आईला म्हणाला, आई मला भाकरी दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो। म्हातारीने त्याला भाकरी दिली आणि सांगितले, तू गरीबाचा पोर, 4 पावले पुढे जा, झाडाआड ही वाळली भाकरी खा, म्हणजे लोक तुला बघणार नाहीत, हसणार नाहीत। म्हातारीचा लेक भाकरी घेऊन निघाला, सगळ्यांच्या पुढे गेला। संध्याकाळ झाली, सर्व लोक घरी आले। राजाला त्याचा शत्रू सापडला नाही। म्हातारीचा लेक मात्र परत आला नाही। पुढे मध्यरात्री काय झाले? नागकन्या देवकन्या तिथे आल्या। महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या। म्हातारीच्या लेकराने त्यांना विचारले, बाई बाई ह्याने काय होते? त्यांनी सांगितले, पडले झडले सापडले, मनी चिंतिले कार्य होते। ते ऐकून तो देखील त्यांच्या बरोबर वसा वसू लागला। पूजा केली, घागरी फुकल्या, पहाटेस उत्तर पूजा केली। जशी पहाटेस महालक्ष्मी माई कोल्हापुरी जाती जागती झाली, तसा नागकन्या व देवकन्यांनी आशीर्वाद मागितला, तसा म्हातारीच्या लेकरानेही मागितला। देवीने त्यालाही आशीर्वाद दिला। देवी अदृश्य झाली। नागकन्या व देवकन्या निघून गेल्या। म्हातारीचा लेक घरी आला। दुसऱ्या दिवशी राजाचा शत्रू मरून पडला होता। राजाने चौकशी केली। लोक म्हणाले, म्हातारीचा लेक सगळ्यांच्या मागे होता, त्याला विचारा। राजाने म्हातारीच्या लेकाला बोलावून विचारले, नंदबनेश्वर कोणी मारला? यावर तो म्हणाला, राजा तो देवीच्या वराने मेला। राजाने प्रश्न केला, कोणती देवी? त्याने सांगितली, महालक्ष्मी, तिने मला आशीर्वाद दिला। देवी म्हणाली, राजाचा शत्रू मरेल, तुला अर्धे राज्य मिळेल, अर्ध द्रव्य भंडार मिळेल, तुझे नवलवाट असे नाव ठेवील। नंतर तातू घेऊन मी परत आलो। म्हातारीच्या लेकाने राजाला घडलेली सर्व हकीकत सांगितली। वसा वसला, पूजा केली, घागरी फुकल्या, सर्व काही सांगितले। राजाने त्याचे नवलवाट नाव ठेवले, त्याला सर्व काही दिले। पाट माधव राणीने नवलवाटाला म्हणजे म्हातारीच्या लेकाला बोलावून घेतले। त्याला महालक्ष्मीचा वसा कसा वसायचा ते विचारले। त्याने तातू दाखवला आणि सांगितला, आश्विन मास येईल, पहिल्या अष्टमी 16 सुतांचा तातू करावा, दुर्वा फुले हळद कुंकू घेऊन देवीची पूजा करावी, धूपदीप दाखवावा, नैवेद्य दाखवून कहाणी करावी, तातू हातात बांधावा। त्याप्रमाणे आश्विन मासी अष्टमीला तिने ते महालक्ष्मी व्रत केले। पुढे काय झाले? राजा पाट माधव राणीच्या महाली आला। राजाने राणीच्या हातात बांधलेला तातू पाहिला। राजा म्हणाला, माझे घरी दारे भाऊ, दोरे भाऊ, काकणे भाऊ, हा कसला तातू? तोडून टाक। पुढे रात्र झाली। दुसऱ्या दिवशी सकाळी दासी महाल झाडू लागली। तिला कचऱ्यात राणीने टाकलेला तातू सापडला। तिने तो नवलवाटास देऊन दिला। इतक्यात काय चमत्कार झाला। नवलवाटास चिमा देवराणी भेटली। तिने तो तातू मागितला। तेव्हा तो म्हणाला, उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील। तेव्हा चिमा देवराणी म्हणाली, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। हे ऐकून त्याने तो तातू तिला देऊन वसा सांगितला। पुढे अश्विन मास आला, पहिली अष्टमी आली। त्या दिवशी काय चमत्कार झाला। देवी महालक्ष्मी म्हातारीचे रूप घेऊन पाट माधव राणीच्या महाली आली। तिने पूजेचे सर्व साहित्य पाहिले। महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला। तिने विचारले, चिमा देवराणी, आज तुझ्या घरी काय आहे? राणीने सांगितले, आई, माझ्या घरी आज महालक्ष्मी आहे। चिमा देवराणी तिच्याकडे पाहू लागली। तिच्या रूपात तिला एक कुमारिका दिसली, नंतर एक सुवासिनी दिसली, अखेर एक वृद्ध स्त्री दिसली। चिमा देवराणीने तिच्या चरणावर मस्तक ठेवले आणि त्या म्हातारीला न्हाऊ घातले, पितांबर नेसायला दिले, चौरंगावर बसवले। राणीने तिची पूजा केली, धूप दीपाने ओवाळले, नैवेद्य अर्पण केला, घागरी फुंकल्या। पहाटेस महालक्ष्मी माई कोल्हापुरी जाती जागती झाली। तेव्हा राणी म्हणाली, आई मला आशीर्वाद दे। महालक्ष्मी म्हणाली, चिमा देवराणी, राजा सकाळी तुला घेऊन जाईल, आनंदात ठेवील आणि तुझी सवत तुझ्या ज्ञानी डाराडोरी करेल। अर्ध अंग बेडकाचे, अर्ध अंग बाईचे असे होऊन राहील। तेव्हा चिमा देवराणीने प्रार्थना केली की तिला असा कडक शाप देऊ नकोस। त्यावर देवी म्हणाली, राजा तिला 12 वर्ष वनात पाठवील। असे सांगून देवी अदृश्य झाली। दुसऱ्याच दिवशी राजा चिमा देवराणीच्या महालात आला। राणीने पंचारती ओवाळली। राजाने तिला रथात घेतले, राजवाड्यासमोर घेऊन आला आणि पाटो माधव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येत आहे।
तिला तू सामोरी ये। तशी ती पाटो माधव राणी फाटके लुगडे नेसली, केस मोकळे सोडले, कपाळी मळकट भरला, खापर डोक्यावर घेतले आणि ओरडत किंचाळत पुढे येऊ लागली। राजाने विचारले, ओरडत किंचाळत कोण येत आहे? शिपायांनी सांगितले, महाराज तुमची पट्टराणी समोर येत आहे। राजाने हुकूम केला, तिला रानात नेऊन मारून टाका आणि चिमादेव राणीला घेऊन राजवाड्यात आला। इकडे शिपायांनी पाटमाधव राणीला अरण्यात नेली। राजाचा हुकूम सांगितला, ती रडू लागली। शिपाई म्हणाले, बाई आम्ही तुझ्या हातचे खाल्ले आहे, आम्ही तुला मारणार नाही, आम्ही तुला सोडून देतो, तू जा, पुन्हा तू या राज्यात येऊ नकोस। तिला सोडून शिपाई नगरात आले। महालक्ष्मीच्या कृपेने चिमादेव राणी आणि राजा सुखाने नांदू लागला। पाटमाधव राणीची दुर्दशा झाली, दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडली। तिला कुठेच थारा मिळेना, ती खूप हिंडली। ती जिथे जाई तिथे लोक तिला हकलावून देई, पिटाळून लावत। अखेर ती अरण्यात निघून गेली। तिथे एक गुफा दृष्टीस पडली, ती तिथेच राहिली। गुफेतील ऋषींनी तिला आश्रय दिला, आसरा दिला। ती तिथे झाडावून सारवण करू लागली, पूजेची सर्व तयारी करी। 12 वर्ष ती तिथे राहिली। ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले की या बाईवर महालक्ष्मीचा कोप आहे। ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवली, घागरी फुगल्या। पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरी जागती झाली। तसा राणीने आशीर्वाद मागितला, देवी रागावली होती। ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली, तिने देवीसमोर पदर पसरला। देवीने तिला उशाप दिला, ह्या झाडाखाली पाय धुण्यास पाणी ठेव, चंदनाची ओठी ठेव, राजा इथे उद्या येईल, तहानलेला असेल, त्याचे शिपाई इथे पाण्याचा शोध करीत येतील, ते ही सगळी तयारी बघतील व राजाला घेऊन येतील। दुसऱ्या दिवशी राजा तेथे आला, पोटभर फराळ केला, पाणी प्याला, कापूर विडा खाल्ला। पुढे राजाने शिपायांना विचारले, या सगळ्यांना पाटमाधव राणीच्या हातचा वास कसा काय आला? यावर शिपाई म्हणाले, महाराज आम्ही तिच्या हातचे खाल्ले म्हणून आमच्याने तिला मारवले नाही, आम्ही तिला सोडून दिले। तेव्हा राजा म्हणाला, तसं असेल तर तुम्ही तिचा शोध घ्या। शिपाई तिच्या शोधार्थ निघाले, ऋषींच्या गुफेजवळ आले, तिला त्यांनी पाहिले, राजाला येऊन सांगितले। राजा ऋषींच्या गुफेत गेला, ऋषींनी ओळखले, राणीला राजाच्या स्वाधीन केले। उभयतांनी ऋषींना नमस्कार केला, ऋषींनी त्याचे आशीर्वाद दिला। राजाने तिला रथात घेतले, आपल्या नगरीत आणले, रथ बाहेर उभा केला आणि चिमादेव राणीला निरोप पाठवला, राजा पाटमाधव राणीला घेऊन येत आहे, तिला तू सामोरे ये। चिमादेव राणी पितांबर नेसली, अंगावर अलंकार घातले, नगरातल्या सुवासिनी व कुमारिका बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत ती समोरे आली। राणी चिमादेवीला पाहून राजा आनंदित झाला। त्याने पाटमाधव राणीला सांगितले, तू जर अशीच त्यावेळी समोर आली असती तर तुला 12 वर्ष हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या नसत्या। राणी गप्प बसली। राजाने चिमादेव राणीला उचलून रथात घेतले आणि तो राजवाड्यात आला, सुखाने राज्य करू लागला। त्याला महालक्ष्मी प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा प्रसन्न हो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण झाली। अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी। श्रोते हो, आपल्याला माझे व्हिडिओ, माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।